आणि इकडे नागपूरमध्ये सुद्धा सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। नागपूर जिल्ह्यामधल्या नागपूर वेधशाळेकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय। नागपूरच्या वाडी, हिंगणा, डवलामेठी, सुराबर्डी या भागामध्ये गेले 2 तास दमदार पाऊस होतोय। विजांच्या कडकडाटासह पहाटेपासून पाऊस सुरू असून दृश्यमानताही कमी झालेली आहे। नागपूरच्या अनेक रस्त्यांना सध्या नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। शंकरनगर भागामध्ये दृश्य आपण बघतोय। इकडे आज विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर नागपूर, गडचिरोली, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। 24 तासांमध्ये गडचिरोलीमध्ये सिरोंच्या भागात तब्बल 183 मिलीमीटर पाऊस कोसळलेला आहे। सिरोंच्यामध्ये ढगफुटी पाऊस झाल्यानं या ठिकाणी नदी नाल्यांना आता पूर आलेला आहे। एका शाळेमध्ये अडकलेल्या 75 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी बचाव करण्यात आलेला आहे, त्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे। तर विदर्भामध्ये सुद्धा सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे। अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। तुषार, नागपूरसह विदर्भामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। काय सध्याची स्थिती आहे नागपूर आणि विदर्भाची? अमोल, निश्चित जर का बघायचं झालं तर आज विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट होता आणि नागपूर, वर्धा, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट होता। मात्र नागपूरमध्ये सकाळपासून जो 2 तास पाऊस सातत्याने सुरू आहे, त्यामुळे रेड अलर्ट सारखी स्थिती सध्या नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे आणि सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। सोबतच जे महत्त्वाचे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि विशेष करून ज्या भागामध्ये नवीन सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम झालं, रस्ते झाले, त्या भागातल्या नागरिकांच्या घरामध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। सोबतच नाग नदीची जी सुरक्षा भिंत आहे अनेक ठिकाणी ती खचलेली होती, त्यामुळे त्याच्या डागडुजीचं काम सुरू होतं। त्या भागामधून आता वस्त्यांमध्ये पाणी यायला सुरुवात होईल अशी नागरिकांना भीती वाटायला लागलेली आहे। सध्या तरी अत्यंत भीषण अशी परिस्थिती सध्या नागपूरमध्ये आहे आणि नागपूर वेधशाळेने जो अलर्ट दिलेला आहे त्यानुसार हा पाऊस आणखी असाच जोर राहील, कारण की मध्य भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये विशेष करून ही अतिवृष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि पुढचे 1 तास हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आज वीकेंड आहे, शनिवार आहे, रस्त्यावर वर्दळ जरी कमी असली तरी पूर्णतः रस्ते खाली या पावसामुळे आपल्याला पाहायला मिळत आहे। अमोल, निश्चित तुषार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।